जरांगे पाटील आपल्याला आरक्षणासाठी 2 महिने झाले झटत येत, तर मी 4 बाऱ्या जाऊन आलो तिथून, 4 बाऱ्या जाऊन आलो मी तिथून. हो, जरांगे पाटला. तुम्हाला काय वाटतं आरक्षण भेटेल का आपल्याला? भेटलंच पाहिजे, भेटत आहे. नुसती पब्लिक पाहिली की त्याच्या माझ्या चिन्हावर वा 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 नंबर पब्लिक पाहिली की बाकी बोलायचंच नाही. किती वाजता आला? 3 वाजल्यापासून आले. त्यांनी 17 दिवस उपोषण केलं तर आपला पाया मोड पण यायला काय झालं नाही इथपर्यंत. त्यांनी एवढी मोठं शेतकऱ्यांनी जागा दिली, पिकाचे नासधूस झाले, साफ केलंय, त्यासाठी तिथे येऊन हाजरी लावण्यासाठी आलो. आणि जे आज काय कृत्य घडलं म्हणजे काय लोकांनी जसं की आपली जी शक्ती प्रदर्शन रोखण्यासाठी काय गाडी केली जात, जसं की मीडियासारखी वळवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? त्यांच्याबद्दल काय बोलणार? मीडियाला बोलत नाही, तरी काय पैसे ज्याच्यावर चालणारी मीडिया आहे ती काय करू शकत नाही. आपल्या पैसे म्हटलं पण द्यायला. आज एवढ्या संख्येने मराठा समाज, याला मराठा समाजाचं वादळ नाही तर याला मराठा समाजाची सुनामी समजा. ही सुनामी जरांगे पाटलाच्या सभेला आरक्षण मागणीच्या संदर्भात निघालेले आहे. कमीत कमी 12 किलोमीटर रस्त्यावरती इथून तिथून लोक आहेत. ग्राउंड तर भरलेला आहे. एवढे 12 किलोमीटर पायी महिला, लहान मुलं, म्हातारी, वृद्ध सगळे इथं अशी परिस्थिती आहे. बेलेला सुद्धा कुठून चालायला गेले मराठ्याचं सुनामी बघून. मराठ्याला तर आरक्षण दिलंच पाहिजे. आरक्षण हा मराठ्याचा हक्क आहे, त्याशिवाय मराठा समाजाची प्रगती होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. मिळालंच पाहिजे, सगळ्यासाठी आवश्यक आहे. इतर समाजासाठी मिळालेलं आहे, तसंच मराठ्याला पण मिळालं पाहिजे. काही समाज जरा इतर जे समाज आहेत ते असं म्हणतात की काय मराठी पैशावाले तर मराठी पैशासाठी आरक्षण मागतात. ही खरी गोष्ट आहे का खोटी बाबत? ही गोष्ट खरी नाही, कारण आज मराठ्यासारखी अवस्था कोणाची बिकट नाही. फक्त नाव मोठं आहे मराठा, बाकी कोणाकडे काही रुपया नाही. परिस्थिती शेती राहिलेली नाही, बिलकुल आतापर्यंत चाललेले अशा सगळ्या समाजाच्या खालच्या लेवलला मराठा आहे. त्यासाठीच आरक्षणची आवश्यकता आहे ना, कारण फीस भरायला पैसे नाहीत, त्याच्यामुळं तुम्हाला ऍडमिशन भेटत नाही. मग मराठा समाजाची मागणी तीच आहे ना, कारण हक्काचं आहे, ते मिळालं पाहिजे. काय घेऊन आलेला केस द्यायलाच पाहिजे आणि मिळायलाच पाहिजे. शिक्षण घेतात त्यांच्यासाठी आरक्षण काय असतं काय नाही द्यायला पाहिजे, सरकारनं द्यायला पाहिजे. कोणी काही बोलतंय याच्यावर लक्ष नाही द्यायला पाहिजे, तेवढं करायला पाहिजे. आरक्षण हे मराठ्याच्या हक्काचं आहे आणि ते मिळालंच पाहिजे, त्यासाठी इथपर्यंत आलो आम्ही.